योद्धा न्यूज मराठी। खरपुडी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी सूर्यकांत गोपाळा सुपेकर बिनविरोध निवड। पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी सूर्यकांत गोपाळा सुपेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। जिल्हा परिषद सदस्या दीप्तीताई भोगाडे, आदर्श सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व प्रसिद्ध गाडा मालक जयसिंग शेठ भोगाडे, उपसरपंच ज्योतिताई काशीद, माजी चेअरमन संजय गायकवाड, सतीश भाऊ तनपुरे, मालनताई बरबटे, साहेबराव भोगाडे, सोसायटीचे सेक्रेटरी बबूशेठ भोगाडे, संचालक मोहनराव काशीद, माजी सरपंच अशोकराव काशीद, नामदेव शेठ भोगाडे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष ग्रामपंचायत आदर्श कर्मचारी नवनाथ बरबटे, सामाजिक कार्यकर्ते ऋषीभाऊ काशीद, फौजी श्रीधर चौधरी पाटील, दिलीप गायकवाड, प्राध्यापक केडी चौधरी पाटील, सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभाडे सरकार, शिवाजी दाभाडे सरकार, शरद भाऊ काशीद, अतुल घोडेकर, मुरलीधर चौधरी, शिवाजी चौधरी, दीपक काशीद, माऊली भोगाडे, शिवसेना नेते खरपुडी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक संख्येने उपस्थित होते। सूर्यकांत गोपाळा सुपेकर हे आदर्श उद्योजक निलेश सुपेकर यांचे वडील आहे। त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी खेड तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि खरपुडी बुद्रुक गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी खरपुडी बुद्रुक गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। सूर्यकांत गोपाळा सुपेकर यांच्याकडून सोसायटीमध्ये आदर्श कामकाज होईल, कारण त्यांना व्हाईस चेअरमन पदाचा 2 वर्षाचा मोठा अनुभव आहे। त्यामुळे सोसायटीचा निश्चितच विकास होईल अशी चर्चा सर्व ग्रामस्थांमध्ये होत आहे। या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी। आज छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड राजगुरुनगर येथे खरपुडी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी ची चेअरमन पदाची जी निवडणूक झाली, यामध्ये आमचे मित्र निलेश शेठ सुपेकर, प्रथमेश शेठ सुपेकर यांचे वडील सूर्यकांत सुपेकर यांची बिनविरोध अशी निवड झाली। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने, शेतकरी बांधवांच्या वतीने, सर्व सोसायटी सदस्यांच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो, स्वागत करतो। त्यांच्या एक किराणा व्यवसाय त्यांनी सुरुवात केली होती खरपुडी गावामध्ये। त्यानंतर हॉटेल व्यवसाय सुद्धा त्यांनी केला। एक चांगल्या प्रकारे किराणा व्यवसाय करत असताना त्याचबरोबर त्यांनी शेती व्यवसाय करत असताना त्यांनी आता नवीन पद्धतीने आपले फॉलो सुद्धा करून सोसायटी मार्फत लोकांना, आता त्यांचा पुढील मानस आहे की जास्तीत जास्त लोकांना, शेतकऱ्यांना विविध प्रकारची कर्ज सोसायटी मार्फत ही देण्याचं काम आश्वासन अशा पद्धतीने त्यांनी या निवडी झाल्यानंतर त्यांनी दिलेले आहे। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने, त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या वतीने आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो। यानंतर माजी चेअरमन सतीश शेठ तनपुरे हे त्यांना शुभेच्छा देतील। आता जे नवीन चेअरमन झालेले आहे तर तालुक्यातील माझ्या हिशोबाने 100
परत बोलू का? बोला. 105 संस्थांपैकी टॉप 3 मध्ये असणारं आमचं खरपुडे गावची उलाढालीमध्ये आमचं वसुली 1 नंबर. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर खरपुडे गाव हे सुरुवातीला बिनविरोध करण्याचं ठरल्यापासून आम्ही त्या प्रक्रियेत होतो. आमचे मित्र परिवारासह बिनविरोध करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व सदस्य संचालक हे चेअरमन पदापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. काही पोहोचतील. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर खरपुडे गाव हे सुजलम सुफलम आणि ह्या गावाचे चेअरमन आज खऱ्या अर्थाने आमचे मामा सूर्यकांत गोपाळा सुपेकर हे होत असताना खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबियांना जेवढा आनंद होतोय तेवढाच माझ्यासारख्या त्यांच्या निकटवर्ती असणाऱ्या आम्हालाही तेवढा आनंद होतोय. खरपुडे गावात आज सगळ्या त्यांचं हे चेअरमन पद त्यांना भूषवत असताना खऱ्या अर्थाने सुपेकर फॅमिलीचे किंवा आमच्या गावातले सर्व मित्रपरिवारासह ज्येष्ठ माणसं उपस्थित आहेत. काही येऊन गेलेत, काही यायचे बाकी आहेत. पत्रकार साहेब तुम्ही आला, तुमचेही मनापासून धन्यवाद. माझ्या वैयक्तिक तनपुरे परिवाराच्या वतीने सुपेकर मामांचं खऱ्या अर्थाने स्वागत करतो आणि इथून पुढच्या कार्यकाळात ऐका ना साहेब, आता नवीन चेअरमन झालेले आहेत, खूप अनुभवी आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आता त्यांच्याकडनं तुमच्या या सोसायटीसाठी आणि शेतकरी वर्गासाठी काय अपेक्षा आहे? खऱ्या अर्थाने ते उच्च शिक्षित आहेत. जुन्या काळातले ते उच्च शिक्षित म्हणून त्यांनी आजही ते इंग्लिशमध्ये सही करतात. आजही ते सर्व गोष्टी स्वतः पाहतात. त्यांच्याकडून आमच्या सोसायटीच्या माध्यमातून ते 100% हे आमची सोसायटी हे उच्चांकावून येण्यासाठी ते प्रयत्न करताना आम्हाला आशा आहे सर्व संचालकांना आणि त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण 100% हे चांगलंच काम होईल असं मी या निमित्त सांगू शकतो. धन्यवाद चेअरमन साहेब.